खरं तर सातत्यानं सरकारकडून सांगण्यात येत आहे की इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, आपल्याकडे पुरेसा असा साठा आहे। मात्र आपण सातत्यानं अनेक घटना पाहतोय की ज्या ठिकाणी इंधनासाठी अनेक शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना, वाहन चालकांना तात्काळ उभं राहावं लागतंय। अशाच पद्धतीच्या अनेक घटना आपण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, संपूर्णच महाराष्ट्रामधून पाहिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने इंधनाची बचत करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा इंधन बचतीचा प्रयत्न केला जातोय। आज अहिल्यानगरला त्यांचा नियोजित असा दौरा आहे आणि याच दौऱ्यासाठी मुंबईवरून ते आता अहिल्यानगरसाठी रवाना झालेले आहेत। शिर्डीला त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि थेट वंदे भारत या गाडीने ते आज प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे दाखल झालेले पाहायला मिळाले। इथून थेट जे त्या मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर आता मुख्यमंत्र्यांचा हा जो आहे तो शिर्डी दौरा आपल्याला पाहायला मिळतो आणि थेट मुख्यमंत्री जे आहेत ते आज रेल्वेने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर पंतप्रधान मोदी यांनी लाईट बंद कर देखो अंदर ही घुस गए। दौरा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। मुख्यमंत्री जे आहेत ते आता थेट या संपूर्ण दौऱ्यासाठी वंदे भारतने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मनोज जयस्वाल, अजय माने, एबीपी माझा, मुंबई। याद आहे तर सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सीएसएमटी स्थानकावरती पोहोचलेले आहेत आणि वंदे भारत या ट्रेनने ते आता शिर्डीकडे रवाना झालेले आहेत। आज त्यांचा शिर्डी इथं नियोजित असा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमासाठी जाण्यासाठी त्यांनी या सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। थांब रे, चला लोकेशन अरे मी ऑन केला, तू ऑन कर। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता बसलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय सीएसएमटी या स्थानकावरची। मुंबई ते शिर्डी असा वंदे भारत एक्सप्रेसनं ते प्रवास करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या इतर अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं आज शिर्डीला रवाना होत आहेत आणि हीच सकाळची सीएसएमटी स्थानकावरची आपण दृश्य पाहतोय। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण झालेला आहे याचा मोठा फटका हा सगळ्याच देशांना बसतोय। इंधनाची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवतेय आणि भारताला देखील याचा मोठा फटका बसलेला आहे। भारतामध्ये देखील इंधन टंचाई जाणवतेय। अनेक भागामध्ये मोठमोठ्या रांगा या पेट्रोल पंपावरती लागल्याचं दिसतंय। शेतकऱ्यांना डिझेलचा पुरवठा होत नाहीये आणि या अनुषंगाने इंधनाची कुठेतरी बचत व्हावी यासाठी सरकारचा हा एक प्रयत्न आहे। अनेक मंत्री असतील, आमदार असतील यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर देखील केलेला होता, आपण पाहिलेलं होतं। त्याचबरोबर अनेक परदेश दौरे हे देखील रद्द करण्यात आलेले होते। त्या पद्धतीचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी काहीच दिवसांपूर्वी ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं होतं त्यानंतर अशा पद्धतीचे निर्देश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सगळ्याच नेत्यांना दिलेले होते की आपला परदेश दौरा
रद्द करण्यात येतोय आणि त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा हा प्रयत्न आता केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील आपण पाहिलेलं होतं की विधान भवनामध्ये बाईकवरून त्यांनी प्रवास केलेला होता। त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील गाड्या या देखील कमी करण्यात आलेल्या होत्या। इतरही सरकारमधले मंत्री आमदार यांनी देखील आपल्या ताफ्यातील गाड्या या जवळपास 50% घटवलेल्या आपल्याला दिसून आल्या। त्याचबरोबर अनेकांनी ईव्ही या इलेक्ट्रिक गाडीचा देखील वापर करण्यास सुरुवात केलेली आहे आणि आजची ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा पद्धतीने प्रतिसाद दिला जातोय आणि CSMT ते शिर्डी असा मुख्यमंत्री आज प्रवास करणार आहेत। खरं तर आत्मनिर्भर भारत मधलाच हा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेस आणि याच वंदे भारत एक्सप्रेसनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईपासून शिर्डीपर्यंत हा प्रवास करणार आहेत आणि त्यासाठी आता वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बसल्याची दृश्य आपण पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये ही वंदे भारत रवाना होईल आणि शिर्डीमधील जो नियोजित असा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या वंदे भारत एक्सप्रेसनं पोहोचतील। आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने अनेक प्रशासकीय अधिकारी देखील याच ट्रेननं प्रवास करतायत आणि त्यामुळे एक मोठा बचतीचा संदेश इंधनाची बचत व्हावी असाच संदेश हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीमधून महाराष्ट्रामधील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला जातोय। अशाच पद्धतीने सगळ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा शक्य असेल तितका वापर करावा हाच संदेश मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमधून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। मोदींच्या आवाहनानंतर सातत्यानं सरकारकडून देखील सांगण्यात येतंय की इंधनाची बचत ही करण्यात यावी, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी एकत्रितरित्या जा जेणेकरून इंधनाची बचत केली जाईल आणि त्याच अनुषंगानं आज वंदे भारत या ट्रेननं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करतायत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आम्ही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसलेले आहेत आणि शिर्डीकडे आता रवाना होत आहेत। मोदींच्या आवाहनाला एक मोठा प्रतिसाद म्हणायचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते आज थेट रेल्वे दौरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण आतमध्ये ही दृश्य जे ती पाहू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते आता त्यांच्या आसन व्यवस्थेवर जे ते बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं इंधन वाचवा म्हणून। युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती दोन देशांमध्ये सुरू असल्यामुळे इंधन तुटवडा जो आहे तो निर्माण झाला होता आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं होतं। त्याच्यानंतर आता थेट जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला वंदे भारतने जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 6:20 सुटते आणि साधारणतः 11:30 पावणे 12च्या सुमारास जी आहे ती ही वंदे भारत जी आहे ती शिर्डीमध्ये दाखल होताना पाहायला मिळते आणि त्याच गाडीने जो आहे तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साधारणतः 6:10 जे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि सकाळचा जो दिनक्रम आहे मुख्यमंत्र्यांचा तो आता सुरू झालेला आहे। खरं तर बसून त्यांचं जे ते मोबाईलवरचे जे अपडेट आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहणं त्याच्यानंतर कामाचा आढावा घेणं या सगळ्या गोष्टी सुद्धा जे त्या सुरू केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे देश तुटवड्याबाबत केलेलं आवाहन आहे त्याच्यानंतर इंधन वाचव म्हणून सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर आता अनेक नेत्यांनी जे तर त्यांच्या गाड्यांचा ताफा कमी केला होता। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा थेट शिर्डी दौरा जो आहे तो वंदे भारतने होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे विशेष असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते बसलेले विंडो सीट आहे आणि त्यासोबतच इतर जे काही अधिकारी आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबतचा जो ताफा असतो नेहमी त्याच्यात अधिकाऱ्यांचा गराळा असतो, त्यासोबतच पोलीस प्रशासन असतं, त्यांची सुरक्षा व्यवस्था असते। ही सगळी मंडळी जी आहे ती आज मुंबईतून शिर्डीपर्यंत जे आहे ते वंदे भारत या गाडीने जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकीकडे हा संपूर्ण दौरा जो आहे तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या
दौऱ्यात जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते आपल्याला रेल्वे प्रवास करताना पाहायला मिळते, त्यामुळे अगदी आरामदायक हा प्रवास, कारण की आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस संपूर्ण ताफा रस्त्याने निघतो आणि जो एका कुठला मुख्यमंत्र्यांचा असेल किंवा इतर कुठल्याही मंत्र्यांचा असेल तर त्यावेळेस वाहतुकीचा प्रश्न सुद्धा असतो, त्यामुळे अनेक वेळा जी आहे ती वाहतूक मागे पुढे केली जाते आणि त्याच्यानंतर आता जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा संपूर्ण दौरा विशेष नियोजित दौरा जो म्हणू शकतो आपण, आणि आज एक महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो अहिल्यानगरमध्ये पार पडणार आणि त्या कार्यक्रमासाठी जे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे ते उपस्थित असणार आहेत, त्यासाठी हा संपूर्ण दौरा जो आहे तो नियोजित केलेला आपल्याला पाहायला मिळते। यात एक विशेष बाब म्हणजे की आहे की जसं मुख्यमंत्र्यांचा दिनक्रम हा सकाळपासूनच जो आहे तो सुरू होतो आणि त्याच दिनक्रमात आता हा संपूर्ण दौरा सुरू झालेला आहे। वंदे भारत जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुटणारी गाडी आहे ती आता शिर्डीच्या दिशेने निघालेली आपल्याला पाहायला मिळते। इथून पुढचा थांबा जो आहे तो दादर असणार आहे, त्यानंतर ठाणे, कल्याण, त्याच्यानंतर नाशिक आणि शिर्डी असे 5 थांब्यांमध्ये हा संपूर्ण प्रवास असणार आहे आणि या प्रवासाला आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवाना झालेले, त्यामुळे एकीकडे देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे देशातले नेते नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर आता महाराष्ट्र राज्यातील भाजपचा महत्त्वाचा चेहरा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आव्हानाला प्रतिसाद देत एकतर आधीच आपला ताफा कमी केला होता आणि त्याच्यानंतर आज हा संपूर्ण 5 तासाचा दौरा जो आहे तो वंदे भारत या रेल्वेने जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकीकडे विकसित भारताची संकल्पना मांडताना सुद्धा हा प्रवास महत्त्वाचा असणार आहे आणि अहिल्यानगरमध्ये जो संपूर्ण डिफेन्सचा कार्यक्रम होणार आहे त्या ज्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री निघालेले आहेत त्यासाठी सुद्धा हा एक दौरा जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। आकाश, नक्कीच, अगदी धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।